होऊ घातलेल्या सार्वत्रिक निवडणुका येणाऱ्या 15 तारखेला या ठिकाणी नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत। भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आज आदरणीय गणेशजी नाईक साहेबांनी ह्या पॅनलमधून ॲडव्होकेट निलेश भोजने, शीतलताई भोईर, उर्मिला सुरेश शिंदे, अवधूत विठ्ठल मोरे अशा 4 उमद्या उमेदवारांना या ठिकाणी उमेदवारी देऊन हा यशस्वी पॅनल केलेला आहे। गेले 15 वर्ष मी ह्या एस टाईपचं लोकप्रतिनिधित्व महापालिकेच्या सभागृहात जाऊन केलेलं आहे। आज खरोखर त्यावेळेची निवडणूक आणि ह्या वेळेची निवडणूक ह्याच्यामध्ये बराचसा फरक। आज नव्या मुंबईमध्ये सगळीकडे रिडेव्हलपमेंट आणि हा सगळा रिडेव्हलपमेंटमध्ये मी सुद्धा गणेश टावर बांधलेला आहे। रिडेव्हलपमेंटमध्ये त्या शिवाजी चौकाच्या पलीकडे पण चालू आहे। परंतु जर आज ह्यातला जर कोणाला अनुभव असेल तर त्यांनी 20 वर्षापूर्वी आदरणीय नाईक साहेबांच्या माध्यमातून उभारण्यात आलेला सी टाईपच्या जागी पुनर्वसित केलेला गणेश टावर आणि आता सध्या चालू असलेल्या बांधकामाच्या बाबतीत नक्कीच तफावत दिसेल। सुसूत्रता, पारदर्शकता जशी माझ्या विभागात झाली तशी त्या ठिकाणी नाही आहे। आज आपल्याला माहिती आहे की एस टाईपमध्ये बैठी चाळ आहे, ही बैठी घरं आहेत। या बैठ्या घरांमधून 286 कुटुंब राहतात। क्षेत्रफळ मोठं आहे आणि या क्षेत्रफळावरती काही उमेदवारांचा एक चुकीची नजर पडली। इथे मतदान निवडून येण्यासाठी मी काही करेन, परंतु मला ह्या क्षेत्रफळाला सोडायचं नाही, इथल्या मतदारांसाठी नाही। मी पुन्हा एकदा बोलतो, इथल्या मतदारांसाठी नाही। तर ह्या इथे असलेल्या भूखंडावरती जो डोळा आहे त्यासाठी या ठिकाणी साम दाम दंड भेद असा हा पलीकडच्या उमेदवाराचा प्रयत्न चाललेला आहे। देवदर्शन पार्टी, दारूची पार्टी, चुकीच्या माध्यमातून अमाप मतांसाठी पैसे, जेणेकरून या ठिकाणी या सगळ्या आमिषापोटी लोक मला मतदान करतील अशी त्यांना हमी आहे। आज त्यावर आधारित असलेली गोष्ट मी तुम्हाला सांगतो की इथे असलेले उमेदवार ॲडव्होकेट भोजने, निलेश भोजने यांचं घर इथेच बाजूला एस टाईपमध्ये आहे। यांनी ज्या टायमाला उमेदवारी अर्ज भरण्यासाठी नवी मुंबई महापालिका विभाग कार्यालयात गेले असता त्यांच्यावरती त्यांचा अर्ज बाद होण्यासाठी निलेश भोजने यांचं घर अनधिकृत आहे आणि त्याचा ते वापर करीत असून त्यांचं अर्ज बाद व्हावा, म्हणजे त्यांचा अर्ज बाद व्हावा म्हणजे इथे जो असलेला जो खमक्या उमेदवार आहे त्याची उमेदवारी बाद होऊन मी बिनविरोध कसा येईल, मग मी हे भूखंडावर की मजा कसा मारेल, यासाठी चाललेला प्रयत्न अट्टाहास चुकीच्या मार्गाने आमिषाला बळी पडून त्या ठिकाणी त्यांनी मागितलेल्या मागणीनुसार निलेश भोजने यांचा अर्ज बाद ठरविण्यात आला। परंतु त्यांची याचिका उच्च न्यायालयात दाखल केल्यानंतर सदर याचिकेमध्ये सदर अर्ज दिलेली स्थगिती उठवून उमेदवारी पुन्हा एकदा निलेश भोजने यांच्या पदरात पडली आणि ते उमेदवार ठरले। आज ज्या वास्तूला, ज्या घरावरती त्यांनी अनधिकृत म्हणून ठरवण्याचा प्रयत्न केला, त्याच वास्तूमध्ये हे 286 घरं आहेत। त्याच भूखंडावरती ही 286 घरं आहेत। म्हणजे निवडणुकीपूर्वी इथे असलेली घर ही अनधिकृत आहे, म्हणजे 286 घरं अनधिकृत आहे हे हा समोरचा उमेदवार बोलतोय। आणि त्याच उमेदवाराच्या पाठीत जर कोणी त्याचा प्रचार करत असतील किंवा त्यांना मतदान करत असतील तर त्यांच्यासारखं दुर्दैव त्यांच्याकडेच। आजपर्यंत ह्या वास्तूवरती नवी मुंबई महानगरपालिका, सिडको प्रशासनाने MRTPची नोटीस दिली, त्यावेळेस त्याला रोखण्याचं काम फक्त आदरणीय गणेशजी नाईक साहेबांनी केलं आहे आणि इथल्या नागरिकांना दिलासा देण्याचं काम केलं आहे। असं असताना देखील काही लोक क्षुल्लक रकमेपोटी विकाऊपणा करतात। चुकीच्या खोटारड्या माध्यमातून देवदर्शनाची यात्रा कधी सफल होते का? यात्रा सफल होते का? मी लुटायचे पैसे आणि समोर देवयात्रा करा, पैसे सफल होतात? रात्री तरुणांना हेरून
त्यांना चुकीच्या मार्गाने पाकिट देऊन, त्यांना पाहिजे त्या ब्रँड देऊन, त्यांना रात्रभर नशेत ठेवायचं काम करणाऱ्या उमेदवाराला तुम्ही मतदान करणार आहात का? का नाईक साहेबांच्या ह्या असलेलं स्वप्न, नवी मुंबईचं विकासाचं कार्य, हे 24 तास पाणी देण्याचं स्वप्न आज पूर्ण करणारं, स्वतःचं मोरबी डॅम, स्वतःचा STP प्लॅन, हा सगळा जर कोणी केला असेल तर आदरणीय गणेशजी नाईक साहेबांनी. आज मला सांगा, हा ज्या ठिकाणी मी उभा आहे तो रस्ता मी नगरसेवक असताना झाला, त्याच्यानंतर झालेल्या नगरसेवकांनी काय केलं? आणि आता परत तुमच्याकडे मतं मागायला येतात. एकही मत वाया घालू नका. मी बोलतो, एकही मत वाया घालू नका. आज नव्या मुंबईच्या विकासाला मत म्हणजे तुमचं मत असलं पाहिजे. नव्या मुंबईच्या एक धारा, एक विचारसरणीच्या नेतृत्वाला तुमचं मत पाहिजे. या ठिकाणी कोणताही समाज, धर्म, पंथ याची कोणती वाट न पाहता या ठिकाणी माणुसकीचं जतन करणाऱ्या गणेश नाईकाला मत द्या. तुमचं भाजपला मत, तुमचं कमळाला मत म्हणजे गणेश नाईकांच्या विचारांना मत. तर मग ही आपल्याला 5 वर्षातनं एकदाच संधी मिळते. तर मी हात जोडून विनंती करतो की ह्या तुमच्या घरांना कायमस्वरूपी करण्यासाठी आदरणीय गणेशजी नाईक साहेब प्रयत्न करू शकतात, किंबहुना ते करतीलच अशी मी आपल्याला ग्वाही देतो. परंतु आजपर्यंत तुम्ही काय त्यांचं खाल्लं, काय त्यांचं घेतलं ते सोडून द्या. परंतु येणाऱ्या 15 तारखेला मी पोटतिडकीने बोलतो की तुमचं मत कमळाला द्या. या माझ्या 4ही उमेदवाराला चांगल्या मताने निवडून द्या. लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए TV1 इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए।